पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन एकेकाळी शांत असलेला हा परिसर पण काही वर्षांच्या काळात याच परिसरात एका नावाची मोठी दहशत निर्माण झाली. ते नाव होतं आप्पा लोंढे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र अपडेट. चला तर, एक असं नाव ज्याचा संबंध पोलिसांच्या नोंदींमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, जमीन बळकावणे, वाळू चोरी आणि बेकायदेशीर शस्त्रांसारख्या गंभीर गुन्ह्यांशी जोडला गेला. पण आप्पा लोंढे नेमका कोण होता? तो गुन्हेगारीच्या जगात कसा आला? त्यानं वाळूच्या व्यवसायात आपला प्रभाव कसा निर्माण केला? आणि शेवटी ज्या हिंसक जगात त्यानं आपले नाव निर्माण केले, त्याच जगानं त्याचा शेवट कसा केला? ही आहे आप्पा लोंढेची संपूर्ण कहाणी. आप्पा लोंढे यांचं पूर्ण नाव प्रकाश उर्फ आप्पा हरिभाऊ लोंढे असं सांगितलं जातं. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल सार्वजनिक आणि विश्वसनीय माहिती फार मर्यादित आहे. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार 1990च्या दशकाच्या सुरुवातीला यवत परिसरातील अवैध दारूच्या व्यवसायातून त्याचा गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश झाला. हळूहळू त्याचं गुन्हेगारी जगतातील संबंध वाढू लागले आणि पुढं त्याचं नाव पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत येऊ लागलं. आप्पा लोंढेचा भाऊ विलास उर्फ भाऊ लोंढे देखील या परिसरात प्रभावशाली असल्याचं वृत्तांत नमूद करतात. 2002 मध्ये उरुळी कांचन येथे विलास लोंढेची हत्या झाली. भावाच्या मृत्यूनंतर आप्पा लोंढेनं वाळू व्यवसायाची सूत्र आपल्या हातात घेतल्याचं पोलिसांनी सांगितले आणि इथून आप्पा लोंढेच्या प्रभावाचा खरा विस्तार सुरू झाला. पुणे जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूचा व्यवसाय हा मोठ्या पैशांचा व्यवसाय मानला जातो. या व्यवसायात वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक गटांमध्ये संघर्ष होत असल्याचं पोलिसांच्या नोंदी आणि वृत्तांमधून समोर आलं. आप्पा लोंढेचं नावही या संघर्षांमध्ये पुढे आलं. लोणी काळभोर, यवत, दौंड आणि पुणे जिल्ह्यातील इतर भाग या परिसरात त्याचा प्रभाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्या नेटवर्कचा प्रभाव अहमदनगरपर्यंत असल्याचाही उल्लेख करण्यात आला. आप्पा लोंढेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं दाखल होती. यामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, जमीन बळकावणे, वाळू चोरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या आरोपांचा समावेश होता. वृत्तानुसार त्याच्यावर 50 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद होती. त्यापैकी सुमारे 7 प्रकरणं खुनाशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. गुन्हा दाखल होणं आणि न्यायालयात दोष सिद्ध होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उपलब्ध वृत्तानुसार काही प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली होती, तर अनेक प्रकरणांमध्ये तो निर्दोष सुटला होता. 2004 मध्ये आप्पा लोंढेविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र 2009 मध्ये या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे अनेक गुन्ह्यांच्या आरोपांनंतरही त्याच्यावरील प्रत्येक आरोप न्यायालयात सिद्ध झाला होता असं म्हणता येत नाही. आप्पा लोंढेच्या नावाशी जोडलेलं आणखी एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे सोनवणे बंधूंची हत्या. 26 नोव्हेंबर 2011 दौंड तालुक्यातील राहू परिसर. APMCचं संचालक गणेश शिवाजी सोनवणे आणि त्यांचे बंधू रामभाऊ सोनवणे यांची हत्या करण्यात आली. वाळू उपशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा आरोप होता. या प्रकरणात आप्पा लोंढेला अटक करण्यात आली. या घटनेनंतर आप्पा लोंढेचं नाव पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आलं. पण आप्पा लोंढेची कहाणी ज्या पद्धतीनं सुरू झाली त्याचा शेवट त्याहूनही धक्कादायक होता. 28 मे 2015 पहाटेची वेळ, उरुळी कांचन. आप्पा लोंढे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होता. पण त्या दिवशी त्याला कल्पनाही नव्हती की हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे. शिंदवणे रोड परिसरात त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर धारदार शस्त्रांनीही त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात आप्पा लोंढेचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याचं वय सुमारे 52 वर्ष होतं. ज्या व्यक्तीनं अनेक वर्ष गुन्हेगारी जगतात आपला प्रभाव निर्माण केला होता, त्याच व्यक्तीचा शेवटही हिंसक संघर्षात झाला. पोलिसांच्या तपासानुसार वाळू आणि जमीन व्यवसायातील वर्चस्वाचा संघर्ष हा या हत्येमागील महत्त्वाचा कारणीभूत घटक असल्याचं समोर आलं. आप्पा लोंढेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली. तपासादरम्यान शस्त्र आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात MCOCA अंतर्गतही कारवाई करण्यात आली. यानंतर अनेक वर्ष हे प्रकरण न्यायालयात सुरू राहिलं आणि 5 मे 2022 रोजी या प्रकरणात महत्त्वाचा निकाल लागला. विशेष न्यायालयानं 6 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर इतर 9 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आप्पा लोंढेची कहाणी ही फक्त एका गुंडाची कहाणी नाही. ही कहाणी आहे गुन्हेगारीच्या जगात निर्माण होणाऱ्या पैशाची, वर्चस्वासाठी होणाऱ्या संघर्षाची आणि त्या संघर्षाचा शेवट किती भयानक असू शकतो याची. एका बाजूला अवैध दारूच्या व्यवसायातून गुन्हेगारीत प्रवेश, दुसऱ्या बाजूला वाळू व्यवसायातून वाढलेला प्रभाव, त्यानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं आणि शेवटी मॉर्निंग वॉकला गेलेल्या आप्पा लोंढेचा झालेला खून. ज्या साम्राज्याची ताकद बंदुका,
पैसा आणि दहशतीवर उभी होती ते साम्राज्य अखेर एका हल्ल्यानं संपलं. आप्पा लोंढे आज या जगात नाही, पण त्याचं नाव पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या इतिहासातील एका काराशी जोडलं गेलंय आणि त्याची कहाणी एक गोष्ट नक्की सांगते. गुन्हेगारीच्या जगात कितीही मोठं नाव निर्माण झालं, कितीही मोठा प्रभाव निर्माण झाला, तरी त्या जगाचा शेवट बहुतेक वेळा शांत नसतो. कारण दहशतीवर उभं केलेलं साम्राज्य एक दिवस त्याच दहशतीमध्ये कोसळतं. ही होती कुख्यात आप्पा लोंढेची कहाणी. अशाच नवनवीन गुन्हेगारी विश्वातील स्टोरी पाहण्यासाठी आज आमच्या महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा